नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ मी आपणाला भेटायला आलो. आपण निश्चितच आनंदी, सुखी आणि समृद्ध असालच. मित्रांनो, आजचा विचार सर्वार्थानं आपणाला एक वेगळी दिशा देणार आहे, की जे अनेक विचार आतापर्यंत मी जे तुमच्याशी शेअर केले, त्यापैकी हा एक विचार तुम्हाला निश्चितपणे योग्य मार्गावरती घेण्यासाठी आणि तुमचं व्यक्तिगत जीवन सर्वार्थानं समृद्ध होण्यासाठी उपयोगी पडणारा विचार. मित्रांनो, राग तर प्रत्येकाला येतो, बरोबर ना? मग हा राग येतो म्हणजे काय नेमकं? ही भावना काय आहे आणि कशा पद्धतीने त्यावरती नियंत्रण करण्याची गरज आहे? कारण तुम्ही जर किंवा मी जर ते नियंत्रण केलं नाही तर आपल्याला पश्चाताप होऊ शकतो. म्हणून आजचा विचार आहे, रागाच्या एका क्षणातील शांतता अनेक वर्षाचा पश्चाताप वाचवू शकते. येस फ्रेंड्स, अ मोमेंट ऑफ अ calm in anger can, you know, save years of regret which are going to come after that particular expression of your anger. म्हणून मित्रांनो, राग ही भावना चुकीची नाही. ती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतेच नव्हे तर ती आलीही पाहिजे. पण रागाच्या भरात घेतलेले निर्णय, बोललेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये खोल जखमा करून जात असतात. म्हणून मित्रांनो, एका क्षणाचा राग, एक कठोर शब्द, एक विचार न करता दिलेली प्रतिक्रिया किंवा इतरांना ती प्रतिक्रिया देण्यासाठी केलेली कृती, जी कोणाची असेल ती, वर्षानुवर्षे जपलेलं नातं तोडण्यासाठी खऱ्या अर्थानं ती तयार होते नव्हे तर त्या पद्धतीने ती तुटू शकते. आपण अनेकदा परिस्थितीपेक्षा आपल्या प्रतिक्रियेमुळे अधिक नुकसान करून बसत असतो. विचार करा, आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये रागानं किती नुकसान केलेलं आहे. छोट्या छोट्यामुळे, अर्थात राग हा तसा पाहिला तर युग हट झाल्यावरती मोठ्या प्रमाणात येतो नव्हे. युग हट होणे म्हणजेच राग व्यक्त होणे. मी दुसरं काही त्याला कारणच नसतं. कारण राग येतो म्हणजे काय, इनर तुमचा जो इगो आहे, की जो मी आहे, त्याला हर्ट होते, तेव्हाच राग येतो. आणि ते कालाबाधित सत्य आहे, याच्यावरती कोणीही कुठली फिलॉसॉफी सांगण्याचं कारण नाही. पण जे सत्य आहे तेच तुमच्या समोर मी मांडत आहे. कारण रागाच्या क्षणी आपली भावना, जे आपण बोलतो, ती विवेकशून्य असते. म्हणून मित्रांनो, आपली भावना ही आपल्याला नियंत्रित करावी लागेल. म्हणूनच जीवनाने आपल्याला एक महत्वाचा विषय शिकवण्यासाठी हा तर व्हिडिओ तुम्हाला दिलेला नाहीये ना. म्हणून मित्रांनो, रागावर विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या क्षणी शांत राहण्याची ताकद विकसित करणे. येस, कूल युअरसेल्फ, बी कूल माइंडेड फ्रेंड्स. शांत राहणे म्हणजे भावना दाबून ठेवायच्या नाही. तर जर तुम्ही म्हणाला, रे शांत राहायचं म्हणजे काय, आपण सहन करायचं का? त्याचा अर्थ असा की त्या क्षणी आपल्या भावनांना, अर्थात तुमच्या आणि माझ्या भावनांना, आपल्यावर नियंत्रण मिळवू न देणे. रागाच्या भावनेला विशेष. म्हणून काही क्षणाचा विराम, थोडं थांबा. तुम्ही इकडे जस्ट खिडकीतनं बाहेर पहा किंवा जिथे आहात तिथे दूरकडे पहा. जी काय एरिया तुम्हाला दिसतो त्याकडे पहा. एक खोल श्वास घ्या, अर्थात, आणि थोडा विचार की अरे, मी रागवणे योग्य आहे का? इतक्यानेच तुमची नाती काय होती, वाचू शकतील. तुम्ही तुमचे व्यवसाय विकसित करू शकाल. तुम्ही तुमची टीम तयार करू शकाल आणि अनेक गैरसमज टाळू शकाल. अनेक चुकीचे निर्णय होण्यापासून तुम्ही रोखू शकता. मित्रा, नेतृत्वामध्ये हा सगळ्यात महत्वाचा गुण फायद्याचा ठरतो जेव्हा तो नियंत्रण करतो. टीमला स्थैर्य देतो, टीमला तो उत्तम प्रमाणे येतो. जेव्हा आपण संकटाच्या वेळी शांत राहतो ना, तेव्हा एक लक्षात घ्या, तुम्हाला स्थैर्य प्राप्त होतं आणि तुमच्या टीमलाही स्थैर्य प्राप्त होतं. मतभेदाच्या वेळी जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा आपला एक विश्वास निर्माण होत असतो मित्रांनो. आणि रागाऐवजी विवेकानं निर्णय घेणारा प्रत्येक व्यक्ती दीर्घकालीन यशाचा पाया खऱ्या अर्थानं तो घालत असतो. म्हणून खरे सामर्थ्य मोठ्याने बोलण्यात नसते, ते योग्य वेळी शांत राहण्यात असते. म्हणून मित्रांनो, राग काही क्षणाचा असतो,
पण त्याहून निर्माण झालेला पश्चाताप अनेक वर्ष टिकू शकतो. त्यामुळे राग आला की प्रतिक्रिया देण्याऐवजी क्षणभर शांत थांबा, ती सवय लावा आणि तुमची सगळ्यात मोठी ती ताकद ठरू शकते मित्रांनो. म्हणून आज आपण स्वतःला एक प्रॉमिस करूया, एक वचन देऊया की पुढच्या वेळी राग आला तर उत्तर देण्या किमान मी 10 सेकंद शांत राहील आणि कदाचित त्या 10 सेकंदाने माझं नातं वाचेल, माझा व्यवसाय वाचेल, माझे एकंदरीत विकासाचे जे नियोजन आहे ते विकसित होईल आणि कोणताही वाद होणार नाही आणि आयुष्यभरामध्ये मला कुठलाही पश्चाताप होणार नाही. तुमच्या आयुष्यामध्ये असा कोणता प्रसंग आला आहे का तर चेक करा आणि त्यामुळे तुमचं नुकसान झालेलं आहे आणि अजूनही होत आहे. तर मित्रांनो, आजचा विचार तुम्ही थोडं क्षणभर थांबा आणि आपल्या रागावरती नियंत्रण करा. मला विश्वास आहे की हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आवश्यक आहे. कोणी असो, लहान असो, मोठा असो, अगदी गरीब असो, श्रीमंत असो, कोणीही असो, जो माणूस म्हणून हा व्हिडिओ त्या पद्धतीने समजून घेईल, ऐकेल आणि स्वतःमध्ये बदल करेल, तो निश्चितच त्याच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी प्राप्त करेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ निश्चित तुम्ही लाईक केला असेल, तुम्ही याला सबस्क्राईब पण करा जर केलं नसेल तर, आणि तुमच्या मित्रांना पाठवा. आणि विशेष करून जे गरजू आहे ज्यांना वाटतं की नाही मला याच्यावरती नियंत्रण करायला शिकायचं आहे, तर आमच्याशी संपर्क करा. आमचा नंबर आहे 7768981355 7768981355. मेंटॉर हे चॅनल आमचं तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच, नसेल तर अवश्य करा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. धन्यवाद, तुम्ही आम्हाला पाहत आहात आणि आम्हाला विशेष करून तुम्ही प्रोत्साहित करत आहात. धन्यवाद आणि धन्यवाद.